मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, अजितदादांच्या निधनाला आज एक आठवडा पूर्ण झाला. या संपूर्ण आठवड्याभरात महाराष्ट्राचं राजकारण किती क्रूर आणि किती निष्ठुर असू शकतं हे महाराष्ट्राने गेल्या सप्ताहामध्ये पाहिलं आणि अनुभवलं देखील. जाणारा जातो आणि त्याच्या मागे सत्तेचा डाव मांडण्याचा आणि चढाओढीच्या राजकारणाचा सारीपाट महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यामध्ये रंगला. खरं म्हणजे दादांच्या निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि या घडामोडीत मांडलेल्या सत्ता संपादनाची ईर्ष्या ही तशी महाराष्ट्राच्या राजकारणाला अप्रस्तुत होती आणि तितकीच ती देखील अशिशारी आणणारी देखील होती. दादांचा विमान अपघातात दिनांक 28 जानेवारीला मृत्यू झाला. त्या दिवशी मी नाशिकच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या गिरीश महाजनांच्या कथित प्रकरणावर मी एपिसोडच्या माध्यमातून बोललो होतो. त्यानंतर दादांच्या घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातातील घटनेनंतर व त्यानंतर झालेले राजकारण पाहता दादा म्हटल्याप्रमाणे राजकारण महाराष्ट्राचं खूप वंगाळ झालंय, लई वंगाळ झालंय याची प्रचिती ही गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मांडलेल्या सत्तेच्या सारीपाटाने दिसून आली. दादांच्या मृत्यूनंतर जेवढी अस्वस्थता ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्यामध्ये सामान्य माणूस देखील होता. म्हणून एपिसोडच्या माध्यमातून मी बोलत असताना दादांवर बोलावं, घडलेल्या घटनेवर बोलावं, यामागे मोठी अस्वस्थता ही निर्माण झालेली होती. त्यामुळे बोलणं अजिबात सुचत नव्हतं आणि कसं बोलावं हा देखील फार मोठा प्रश्न माझ्यासमोर हा सतावत देखील होता. म्हणून आठवड्याभरानंतर मी कसाबसा या एपिसोडच्या माध्यमातून आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाने मात्र घडलेल्या घटनेवर आपला TRP वाढवण्यासाठी दादांच्या मृत्यूच्या बाबत कथित वादग्रस्त आणि अनावश्यकरित्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न केला. त्या बातम्यांना ना शेंडा होता ना बुडखा होता. त्या बातम्यांमधून तथ्य कमी होतं आणि अतिरंजितपणा मात्र त्यात जास्त भरलेला होता. एरवी उठता बसता हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या तथाकथित पुरोगामी मंडळींनी सूतक प्रथेचा प्रेम या निमित्ताने भरून आलं. दादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी जणू काही आपल्या पतीच्या निधनानंतर सर्व कर्तव्य विसरून पांढरी साडी नेसून माझघरात बसावं ही 18व्या शतकातील बुरसट अशी मानसिकता ही गेल्या आठवड्यामध्ये दिसून आली. सुनेत्रा पवार व अजितदादांच्या कुटुंबाचा मी अजिबात समर्थक नाही. उलट पक्षी दादा हयात असताना त्यांचा टीकाकार म्हणून मी एपिसोडच्या माध्यमातून दादांच्या असलेल्या सत्तेतील पक्षातील धोरणांविरुद्ध सातत्याने बोलत आलेलो आहोत. परंतु दादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ज्या धीरोदात्तपणाने आणि ज्या निडरपणाने आणि ज्या संयतपणाने सुनेत्राताई पवार या वावरल्या त्याचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. आयुष्याच्या सहजीवनाचा जोडीदार जेव्हा आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरून सोडून जातो, निघून जातो, तेव्हा त्याच्या वेदना आणि त्याचे दुःख हे अश्रू आणि शब्दांच्या पलीकडचं असतं. भावनिक गोष्टीला राजकारणात शून्य किंमत असते. राजकारण हे नेहमी सत्तेसाठीच असतं. हे जर सत्य आपण स्वीकारलं तर भावनिक राजकारण आपोआप हे हद्दपार होतं. पूर्वी पती निधनानंतर त्या स्त्रीला सती जाण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये होती. समाज त्या स्त्रीला पांढऱ्या पायाची स्त्री म्हणून तिला सार्वजनिक कार्यक्रमात बोलावत नव्हतं. तिला अशुभ म्हणून मानलं जात होतं. परंतु आता मात्र समाज पूर्णपणे बदलला, काळ देखील बदललेला आहे. परंतु आता नवरा गेल्यानंतर पत्नी आपले कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज होते. ही आपल्या संविधानाची ताकद आहे आणि संविधानाने दिलेले ते अधिकार आहेत आणि तेच पाऊल सुनेत्राताई पवार यांनी उचललं. म्हणून त्यांच्यावर सातत्याने टीका होत असेल तर आपला समाज अजूनही किती मागासलेल्या अवस्थेत आहेत, किंबहुना आपला समाज आज देखील अश्मयुगीन काळात वावरत असल्याचं या ठिकाणी त्याचं लक्षण म्हणावं लागेल. दादा गेल्यानंतर त्यांचे चेले चपाटे पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न आणि वाटेल त्या मार्गाने प्रयत्न करण्याचा आटापिटा त्यांचा सातत्याने सुरू आहे. शरद पवारांना व त्यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाला विरोध करून सत्तेच्या महत्वाच्या पदावर वाटे करून नको, सत्तेच्या महत्वाच्या पदावर हिस्से नको म्हणून शरद पवारांना बाजूला ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न काही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील मंडळींनी सातत्याने केला जातोय.
शरद पवार व त्यांच्या पक्षाची आज तरी महाराष्ट्रामध्ये त्याची किंमत ही अतिशय नगण्य स्वरूपात आहे, हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर फक्त 26 नगरसेवक महाराष्ट्रात निवडून आले. हे वास्तव देखील नजरेआड करता येणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी व त्यांच्या पक्षांनी अंगाला कितीही तेल लावलं तरी राजकीय आखाड्यात भविष्यात त्यांचा दम टिकेल असं मात्र अजिबात वाटत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या गटामध्ये असलेले नेते हे स्थानिक नेते फक्त स्थानिक जिल्ह्यापुरता मर्यादित असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांची ताकद ही अतिशय नगण्य स्वरूपात महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली दिसते. खरं म्हणजे दोन स्वतंत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज महाराष्ट्राच्या राजकारणात गरज आहे का, असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर मात्र नकारार्थी येईल. नाही असंच येईल. दादांनी पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगितलं जातं, परंतु यामध्ये तथ्य किती आणि यामध्ये भ्रामक कल्पना किती याचा देखील उहापोह हा महाराष्ट्रामध्ये होतोय. पुण्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी अजितदादांवर पूर्णपणे विश्वास टाकून शरद पवारांच्या पक्षाने आपले सर्व उमेदवार हे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी घड्याळाच्या चिन्हावर उभे केलेले आहेत. त्यामुळे एकत्रीकरणाच्या दिशेने अजितदादांनी टाकलेलं हे पाऊल मानलं जातं आणि याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल हा सबळ असा पुरावा देखील मानला जातो. याशिवाय दुसरा सबळ पुरावा असू शकत नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाबद्दल दादांनी आम्हाला कधीच कल्पना दिलेली नव्हती असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाला आणि विलिनीकरणाला खोडा घालण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री फडणवीसांनी या ठिकाणी केलेला दिसतो. त्यात सुनेत्रा पवार व दादांच्या दोन्ही मुलांकून जय आणि पार्थकून संभाव्य विलिनीकरणाबाबत अद्याप कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे संभाव्य विलिनीकरणाची वाट पाहिजे तितकी महाराष्ट्रात सोपी नाही हे देखील उघड आहे. तितकेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा देखील अजितदादांबरोबर पंचतत्वात विलीन होतो की काय असं देखील या ठिकाणी वाटू लागलंय. असो एका कर्तबगार नेत्याची पत्नी म्हणून नियतीने सुनेत्राताई पवार यांना संधी दिलेली आहे. महाराष्ट्र हा नेहमी नवनिर्मितीला साथ देत आलाय, तसाच तो महाराष्ट्र छळ आणि कपट कारस्थानाला देखील लाथाडत आलेला आहे. महाराष्ट्राच्या एकूण नवनिर्मितीसाठी सुनेत्रा पवारांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. यास त्यांना मनापासून शुभेच्छा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.